एकीकडे चकमकीचं राजकारण होत असताना पुढची प्रक्रिया पोलिसांसाठी आणि विद्यमान सरकारसाठी सुद्धा आव्हानात्मक ठरणार आहे। ज्या वेळेला एखादी चकमक बनावट आहे असा अहवाल येतो तेव्हा पोलिसांच्या विरोधामध्ये FIR म्हणजे प्राथमिक गुन्हा नोंद होतो। यानंतर पोलिसांच्या विरोधात कारवाई सुरू होते। अर्थात तशी कारवाई पुढे नेण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असते। न्यायालयात पोलीस स्वतःचा बचाव करू शकतात, पण पोलिसांना न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान सरकारी संरक्षण मिळत नाही, जे त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून इतर ठिकाणी मिळतं। समजा खटला पोलिसांच्या विरोधात गेला तर मात्र पोलिसांच्या अडचणी वाढतात। पोलीस दोषी ठरला त्याला शिक्षा होते आणि जर तुरुंगवास झाला तर पोलिसाला सेवेतून बडतर्फ केलं जातं। इतकंच नाही तर पोलिसाची प्रसंगी विभागीय चौकशी सुद्धा होऊ शकते। फॉरेन्सिकचे जेव्हा लोकांकडे जातात त्यावेळेला ती बंदूक ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवली जाते, एव्हिडन्स असतात ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवले जातात आणि त्याला पावसापासून किंवा अन्य गोष्टींपासून त्याला प्रोटेक्ट केलं जातं। आता एन्काउंटर केलेला असल्यामुळे तिथे ह्या काही गोष्टी करण्यासाठी काही तिथे वेळ मिळाला नाही आणि त्या व्यक्तीला वाचवण्याकरिता हॉस्पिटलला घेऊन जाईपर्यंत काही तिथे एव्हिडन्स करायची तर राहिले नसतील आणि म्हणून जे काही फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये देखील जे आलंय की पावसामुळे ते काही तिथे गन पावडर किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे तिथे आढळले नाही। पोलीस खात्यामध्ये कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी एक्स्ट्रा ज्युडिशियल न्याय देण्याची प्रक्रिया किंवा एक्स्ट्रा ज्युडिशियल कामाला कोणताही प्रोटेक्शन दिला जात नाही। पोलीस कस्टडीमध्ये माणूस मेला तर संबंधित अधिकाऱ्यांवरती खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असते। त्याचा तपास CID कडे जातो। एक वेगळी एजन्सी अशा केसेसचा तपास करते आणि त्याच्यात जे काही निष्पन्न झाला त्याप्रमाणे फायनल किंवा चार्जशीट संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध पाठवला जातो। महाराष्ट्रामध्ये कित्येक केसेस आहेत ज्या केसेसमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवरती पोलीस कस्टडीमध्ये संशयित किंवा आरोपी मरण पावला तर त्याचे खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यात संबंधित न्यायालयामध्ये चार्जशीट सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेची चकमक बनावट ठरली आहे, त्याच्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रिया ज्या पद्धतीने लिहिली गेली आहे तशी ती होईलही। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात राजकारण करून विरोधक पोलीस दलाचं खच्चीकरण तर करत नाहीयेत ना, हा प्रश्न उरतोच।